नमस्कार, मी प्रियंका करपे तुम्हा सर्वांसाठी एक गोष्ट घेऊन आलेली आहे। गोष्टीचं नाव आहे केलं की होतं। कोणतंही काम असो ते केलं की होतेच, त्यामध्ये यश हे ठरलेलंच आहे। तर चला गोष्टीला सुरुवात करूया। एक होता राजा आणि एक होती राणी। राजाला सवय होती कोणतंही मोठं काम करून आला की तो राणीला सांगत असे, आणि राणीचं त्यावर एक उत्तर ठरलेलं असे की केलं की होतच। राजाला खूप राग येत असे की मी कोणतंही काम करू, कोणतंही यश मिळवून आणू, किती राज्य जिंकली, किती युद्धे जिंकली, तरी सुद्धा राणीचं एकच केलं की होतच। एक दिवस राजाला राणीचा खूप राग आला। तिच्या या स्वभावाला कंटाळून सैनिकांना आदेश दिले की राणीला जंगलामध्ये सोडून या, आणि राणीने या गोष्टीला विरोध केला नाही। राजाने दिलेल्या या शिक्षेचा तिने स्वीकार केला। त्यानंतर सैनिकांनी राणीला जंगलामध्ये सोडून दिले। राणी इथे तिथे भटकत भटकत उदरनिर्वाह करत दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पोहोचली। राणीने पाहिले की तिथे एक डोंबाराचा खेळ किंवा आपण सर्कस म्हणू शकतो। राणीने त्यामध्ये भाग घेतला। राणी त्यामध्ये काम करू लागली। राणी विविध तलवारबाजी, भालाफेक अशा गोष्टी करून दाखवू लागली, आणि तारेवरची कसरत म्हणा राणी करून दाखवू लागली। असं करता करता राणी त्यात निपुण होऊन गेली, आणि त्या राज्यातून उठून ती सर्कस दुसऱ्या राज्यामध्ये गेली। असं करता करता राणीचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये ही सर्कस येऊन थांबली। राजासमोर त्यांना कलाबाजी करण्याची संधी मिळाली। सगळा कार्यक्रम चालू असताना राजाच्या निदर्शनास आले की तारेवर उभी राहिलेली जी महिला आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माझीच राणी आहे। त्यांची कलाबाजी संपल्यानंतर राणीला बोलावून घेतले आणि तो म्हणला, तू माझीच राणी आहेस, मी तुला ओळखलं होतं, तू यामध्ये कशी? आम्ही तर तुला जंगलामध्ये सोडलं होतं। राणी म्हणली, उदरनिर्वाह करण्यासाठी मी फिरत फिरत त्या राज्यामध्ये गेले होते, आणि तिथे ही सर्कस दिसली आणि मी सर्कशीमध्ये भाग घेतला। राजाला तिच्या कलागुणांचं आणि बुद्धी चातुर्याचे खूप कौतुक वाटले। राजा मनापासून हसला, आणि राजाने राणीला सांगितले की तू आता कुठेही जाऊ नकोस, याच राज्यात राहून घे, आपल्या महालामध्ये परत चल। राजाने तिला केलेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली, तिला महालामध्ये परत घेऊन गेला। गोष्टीचं तात्पर्य हेच की कोणत्याही कामाची, कोणत्याही गोष्टीची लाज बाळगू नये। कष्ट केलं की त्याचं यश आपल्याला भेटतं, त्याचं फळ आपल्याला भेटतं। तुम्हाला गोष्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पियुषाज मोटिवेशनल ज्ञानला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।